वाजता मैदान त्यांनी गाठलं आणि त्यानंतर मात्र त्यांचा खेळ तुम्ही पाहिला. खूप मोठा प्रवास होता. तो प्रवास केल्यानंतर ते मैदानामध्ये उतरले आणि त्यांच्या बॅटमधून धावा येतच राहिल्या. चला, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना देखील विनंती आहे, प्लीज आपण देखील थोडं सहकार्य करा. आणि मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील विनंती, आपण देखील थोडं सहकार्य करा, कारण सामन्याला आता सुरुवात होतीये. टाइमॅक्स 11 कुलाबा, आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. टाइमॅक्स 11 कुलाबा, लास्ट कॉल आहे प्लीज. शिवम, पहिला बॉल. ओ हो हो हो, प्रचंड वेगातला बॉल आणि सिंगल धाव कंप्लीट केली या बॉलवर. कारण पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 4 ओव्हरचा सामना आहे आणि या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विशाल आणि त्याच्या समवेत तन्मय ही जोडी बॅटिंग साठी येत असताना लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये अविप परब आणि त्यांच्या समवेत स्टेट अंपायर बनून महेश चेनवडकर, बुमरो. ओ, यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. बॉल आपण पाहिलं तर निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा, 4 चौकार. पहा, प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. जिथे जागा मिळेल, अगदी सावलीच्या आडोशाला झाडाच्या खाली सावली मिळेल तिथे प्रेक्षकच पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 5 ऑन बोर्ड, 5 धावा धाव फलकावर. शिवमच्या बॅट मधून चांगला गोलंदाजी आपण पाहिलं तर करत होता शिवम, परंतु तन्मयच्या बॅट मधून आज चौकार आलाय. हा कॅप्टन आहे संघाचा, बॅटिंग करावी लागेल. आता उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडे अपील. नॉट आउट, स्पष्ट नकार दिलाय महेश चेनवडकर, बुमरो यांनी. हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 5 धावा धाव फलकावर. तुम्ही आपण सगळेजण पाहतोय हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व. महाराष्ट्रातील मुंबईतील एक मानाचं आणि महत्वाचं ठिकाण ते म्हणजे मरीन लाईन चर्ली रोडचा हा परिसर आणि त्याच परिसरातील मुंबई पोलीस जिमखाना. आणि या बॉलवर आता पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली होती, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 6 या आकड्यावर. सुमित ढेकळे ऑन स्क्रीन. या मॅच मध्ये आयकॉन खेळाडू, बॅटिंग करावी लागेल आज या मॅच मध्ये. RR स्पोर्ट्स संघाचा आयकॉन खेळाडू आहे सुमित ढेकळे. ओहो, यावेळेला जर आपण पाहिले तर थोडीशी दिशा चुकते. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 7 धावा धाव फलकावर. प्रथम पारितोषिक 1 लाखाचा पुरस्कार आहे व आकर्षक असा चषक. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये 50,000 व आकर्षक असा चषक आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट आयकॉन खेळाडू या पुरस्कारासाठी टीव्ही देणार आहोत. लोअर फुल टॉस बॉल होता, परंतु डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. बॅट ऑफ द सिरीजच्या पुरस्कारासाठी मोटरसायकल बाईक शाईन, होंडा शाईन 100 ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. स्वप्न कोणाचं, कोणत्या खेळाडूचं पूर्ण होणार त्यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्याचप्रमाणे उद्योन्मुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडूसाठी देखील बायसायकल आहे, जे सायकल दिली जाईल या खेळाडूला आणि भरघोस अशा बक्षिसांचा पाऊस देखील मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी पाडला जातोय. हा बॉल पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अतिरिक्त धावा खूप साऱ्या येत आहेत या ओव्हरमध्ये. 9 धावा आता धाव फलकावर. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय कुणाल विजय मादले, गुणलेखक आहेत. आणि माझ्या उजव्या बाजूला बरोबर आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्सचे
टेक्निकल ऑपरेटर म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये शुभम आमच्या समवेत जुळलेत, परंतु यावेळेला मोठा स्ट्रोक आहे, बिग हिट, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, या बॉलवर आलाय सिक्सर 6. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बरोबर बॉल पिक केला आणि त्याला उडून लावलं डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऍक्शन रिप्ले वेगळ्या अँगलने, क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. हा बॉल बरोबर निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा वसूल केल्यात या बॉलवर. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि धावा झाल्या धाव फलकावर 15. बिनगडी बाद, टाइम मॅक्स 11 कुलाबा. अजूनही शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. थोडासा महागडा ठरला गोलंदाज शिवम या ओव्हरमध्ये, कारण 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरमध्ये. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा करावे लागेल या मॅच मध्ये. गोलंदाजी करत असताना टीम RR स्पोर्ट्स या संघाला षटक क्रमांक 2 च्या खेळाला आता सुरुवात होते आणि नवीन गोलंदाज आहे हृदय खांडके. नवीन गोलंदाज, चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये या गोलंदाजाने केली होती. युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे हृदय. आज हृदय जिंकेल का सगळ्या प्रेक्षकांचं, ते देखील महत्वाचं असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण आता गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. महत्वाचा सामना RR स्पोर्ट्स या संघासाठी देखील. चांगला बॉल, परंतु पिक करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि या बॉलवर वाह, रिले कॅच. पहिल्याच दिवसामधील दुपारचं सत्र आणि या सत्राचा हा एक अविस्मरणीय जेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. थोडेसे शफल झाले होते आणि परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बाउंड्री लाईनवर फिल्डर तैनात होते आणि यावेळेला वाह, काय क्षणचित्र टिपली गेलेत प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अविस्मरणीय क्षण आहे या स्पर्धेतील. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, जो स्ट्रेट कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये ही क्षणचित्र टिपली आहेत. वाह, व्हॉट अ कॅच, रिले कॅच पाहायला मिळाला. शुभम होता त्या ठिकाणी, प्रयत्न त्याने केला परंतु शेवटच्या क्षणाला त्याचा तोल पहा ऍक्शन रिप्ले. आणि त्यानंतर मात्र लगेच त्याने तो बॉल फेकला आतमध्ये. फिल्डर होता हार्दिक पटेलने तो झेल टिपल्यानंतर विकेट आली पहिली. विशाल आउट. नवीन फलंदाज अनिकेत चव्हाण, महाडचे खेळाडू आहेत. शुभमने तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याचा तोल सांभाळत नव्हता. तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना लगेच त्याने बॉल आतमध्ये टाकला. अनिकेत आलेत नवीन फलंदाज. चांगला स्ट्रोक, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. बॉल कलेक्ट केलाय, लगेच थ्रो केलाय. एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 16. 16 ऑन अ बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. टीम टाइम एक्स 11 कुलाबा. बॅटिंग करावी लागेल अनिकेत चव्हाणला, बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये तन्मयला देखील, कारण संघ अडचणीमध्ये असलेल्या संघाला बाहेर काढायचं आहे. या बॅटिंग करत असताना आतापर्यंत 4 बॉल मध्ये 10 धावांवर बॅटिंग करतोय तन्मय मोरे देखील. कॅप्टन आहे संघाचा. यावेळेला आणखीन एक क्लास, दर्जा, सगळं काही एका फटक्यामध्येच पाहायला मिळालंय. तन्मय मोरेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. चांगलाच फटका सजवलाय तन्मयने, त्याच्याच बॅट मधून आणखीन एक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय सातत्याने ती क्षणचित्र टिपली गेलेत. आता उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय आणि हो, संधी होती. प्रयत्न चांगले केले होते सुमितने देखील. कौतुक त्याचं देखील केलं जाईल या मॅच मध्ये. प्रयत्न सुमितने देखील चांगले केले होते परंतु बॉल थोडासा पुढे राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मन बनवलं होतं परंतु सुमितने प्रयत्न चांगले केले. बॉल पर्यंत पोहोचू शकला नव्हता. आणि जर काही कॅच झाली असती तर मात्र कॅच ऑफ द टुर्नामेंटच म्हणावं लागलं असतं या कॅच साठी, कारण प्रयत्न सुमितने चांगले केले होते. सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आहे. 22 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. 23 धावा धाव फलकावर झालाय. 23 ऑन अ बोर्ड.
बॉल सोडून दिलाय. पंच आता वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या एकीने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 24 या आकड्यावर 24. यावेळेला मोठा फटका, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे. यस, झेल आणि विकेट. फलंदाज अनिकेत आउट. फोर 24 धावा धाव फलकावर. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत काय षटक राहिले या हृदयचं, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 विकेट्स. पहिल्या बॉलवर देखील विकेट आली, आता 5व्या बॉलवर देखील विकेट येते आणि धावांचा विचार केला तर 24 धावा धाव फलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. नवीन फलंदाज राज बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. तन्मयने चांगली सुरुवात करून दिली आहे टीम टायमॅक्स 11 कुलाबा या संघाला देखील, परंतु हृदयचं हे महत्वाचे षटक. मी म्हटल्याप्रमाणे हृदय आता हृदय जिंकून घेतोय सगळ्या प्रेक्षकांची या मॅच मध्ये, कारण 2 महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवलेत या ओव्हरमध्ये. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. राज आलाय नवीन फलंदाज. लेफ्ट हँडर बॅटर आहे राज. आज बॅटिंग करावी लागेल राजला देखील. ऑफ ट्रॅकर बॉल होता, परंतु बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेसचा वापर या शेवटच्या डिलिव्हरीवर पाहायला मिळाला. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 24 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. काय प्रयत्न केला होता शुभमने आणि तो रिले कॅच अविस्मरणीय क्षण आहे हार्दिकच्या देखील आणि शुभमच्या देखील, कारण शुभमने तो प्रयत्न केला परंतु हार्दिकने तो रिले कॅच टिपला होता. हार्दिक पटेल. धावा झाल्या 24. 2 गडी माघारी परतले. शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पहिलाच बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. अजूनही शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 24 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टायमॅक्स 11 कुलाबा. तन्मयचा विचार केला तर 7 बॉल मध्ये 17 धावांवर तो फलंदाजी करतोय या मॅच मध्ये. चांगला बॉल फुलर लेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 25 धावा धाव फलकावर झाल्या. 25 ऑन बोर्ड. जिथे जागा मिळेल तिथे दर्दी प्रेक्षकच पाहायला मिळतात. आणि या गोलंदाजासाठी पारितोषिक आले. शुभमने जर या मॅच मध्ये हॅट्रिक मिळवली तर मात्र हर्षद भाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार या गोलंदाजाला दिला जाईल. ज्यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग. लॉंग ऑनला फिल्डर होता, बरोबर त्याने बॉल अडवलाय. हार्दिक पटेल, कौतुक त्याचं देखील केलं जाईल कारण त्यानेच या संपूर्ण स्पर्धेतील एक अविस्मरणीय झेल टिपला आणि पहा त्याची फिल्डिंग देखील. कौतुक करावं लागेल प्रत्येक खेळाडूचा. आता धावा झाल्या धाव फलकावर 26 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत.
यावेळेला लेटकट खेळलेत, बॉल चाललाय बरोबर डीप पॉइंटला, परंतु चांगली फिल्डिंग. 2 धावा धावून कंप्लीट केलेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 28 या आकड्यावर. 28 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 28 धावा धावफलकावर, 2 गडी माघारी परतलेत. प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व. चांगला बॉल, थोडेसे शफल झाले होते, बॅकफूट वरती गेले, परंतु समोरच्या दिशेने हार्दिक पटेल पुन्हा एकदा जिथे जाईल तिथे फक्त हार्दिक पटेलच दिसतोय. काय फिल्डिंग केली या खेळाडूने. आता धावा झाल्या धावफलकावर टीमच्या 29 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. राजला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. लेफ्ट हँडर बॅटर आहे, मोठे फटके खेळू शकतो, विस्फोटक फलंदाज आहे, हार्ड हिटर आहे. हो, यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगातला आणि पंचांकडे अपील उचलून धरली आहे पंचांनी. म्हणजेच काय, राज OUT आउट. षटकार. रिप्ले मध्ये बरोबर बॉल पिक केला, फोर्स केलं स्वतःला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल गेल्या बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी HPL षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 36 धावा. महत्वाचा नशिबाचा षटकारच म्हणावा लागेल या मॅच मधील. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हो हो हो, चांगला बॉल, परंतु दिशा थोडीशी चुकली आहे. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धावफलकावर 37 या आकड्यावर. 37. 11 बॉल मध्ये नॉन स्टॉप 22 धावांवर बॅटिंग करतोय, परंतु शिवम षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. आणखी एक येईल का, परंतु स्ट्रोक फसला होता आणि अजिंक्य बेलोसेने देखील चांगले प्रयत्न केलेत. 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता ती तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ आहे, चांगलं कॉर्डिनेशन आहे, चांगलं कॉम्बिनेशन आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 40 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यात मनीष पवारने. पुन्हा एकदा कमबॅक केले टाइमॅक्स 11 कुलाबा या संघाने या मॅच मध्ये. सोडलाय बॉल सोडलाय म्हणजेच काय आणखीन एक अतिरिक्त धाव. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. गोलंदाजावर दडपण दबाव निर्माण झालाय कारण तो महत्वाचा षटक हाताळतोय या ओव्हर मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या म्हणजे तब्बल 12. स्लोअर वन बॉल फटका फसलाय स्वतः विकेट किपर बॉलच्या खाली झेल आणि तन्मय आउट. जागा बनवली, जागा शोधून काढली आणि त्याच जागेमधून बॉलला पाठवलं 4 धावांसाठी. हो यावेळेला एक्स्ट्रा कव्हरची दिशा परंतु फटका फसलाय. फिल्डर आहेत. ओ झेल त्यांच्याकडून देखील सुटलाय. 2 धावा धावून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट देखील केली आहे. तिसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु या बॉलवर फलंदाज बाद आहेत. म्हणजेच काय आता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर 48. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे.
प्रमाणे युवासेना कुलाबा विधानसभा समन्वयक श्री प्रथमेशजी वायरकर, त्याचप्रमाणे माननीय श्री अमितजी लोडलीकर साहेबांची ही संकल्पना, त्याचप्रमाणे सौ दिव्याताई शेट्टी युवती विभाग प्रमुख मुंबादेवी यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. ऑल स्टार स्पोर्ट्स यांचं देखील विशेष सहकार्य. जे जर्सीज आपण पाहतोय त्या जर्सीच्या मागच्या बाजूला ऑल स्टार स्पोर्ट्स हा लोगो आहे, हा ब्रँड सध्या झळकतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील विशेष सहकार्य. त्याचप्रमाणे श्री जितेंद्र भोईर साहेबांचं देखील विशेष सहकार्य, शाखा प्रमुख 223 कार्यसम्राट शाखा प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे श्री ललितजी माधव साहेब शाखा प्रमुख 218, श्री आकाजी चाबुकवा साहेब शाखा प्रमुख 217 शाखा प्रमुख. त्याचप्रमाणे विनयजी भोजने साहेबांचे देखील विशेष सहकार्य, शाखा समन्वयक दिव्याताई शेट्टी मुंबादेवी युवती विभाग प्रमुख. त्याचप्रमाणे हर्षिताताई वरवटकर मलबार हिल युवती विभाग प्रमुख, श्रेयसजी तेंडुलकर म्हणजे साई मलबार हिल युवा विभाग प्रमुख, आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावत असताना प्रथमेशजी वाईरकर युवासेना कुलाबा विधानसभा समन्वयक. या संपूर्ण आयोजन समितीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्याचप्रमाणे व्यवस्थापक म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये बापदेव क्रिकेट क्लब आणि गंधराज 11 यांचं देखील विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. तर नेक्स्ट मॅचला आता सुरुवात होईल. आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना सुमित आहे आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी आलाय फलंदाज शुभम. If and when India बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नो बॉल आहे आणि याच नो बॉलवर आपण पाहतोय हा षटकार. ये खेल है शेर पहिल्याच बॉलवर षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. शुभमच्या बॅट मधून कॅप्टन आहे, काय गोलंदाजी केली होती आणि रिले कॅच देखील विसरून चालता येणार नाहीये, कारण त्यानेच या संपूर्ण स्पर्धेतील तो अविश्वसनीय झेल टिपला होता. फक्त 5 धावा खर्च करत असताना विकेट देखील मिळवली होती पहिल्या डावामध्ये या शुभमने. ओहो, प्रचंड वेगातला बॉल, परंतु बॉल चाललाय बरोबर विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. 7 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत, कारण नो बॉल शुभमने हाताळला होता आणि त्या नो बॉलवर षटकार देखील वसूल केला होता फलंदाज शुभमने. बरोबर 1:58 आपण पाहिलं तर या सामन्याला म्हणजेच दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 49 धावांचं टार्गेट सेट केलंय पहिल्या डावामध्ये. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय
शुभमने, परंतु बॉल आतमध्ये ढकललाय. पाहायचे आता किती धावा आहेत. आणि आता थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. येस, थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. त्याची पडताळणी केली जाईल. त्या फिल्डरचा पाय बाउंड्री लाईनला आदळलाय की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर रवींद्र चेनवनकर यांच्या माध्यमातून, कारण स्ट्रोक तर खेळला होता चांगला शुभम यांनी, परंतु बाउंड्री लाईनवर आपण पाहिलं तर बॉल आतमध्ये ढकललाय जरूर, पण तेव्हा नेमकं काय घडलंय त्याची आता पडताळणी केली जाते. थर्ड अंपायरच्या माध्यमातून तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा HPL म्हणजेच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व आहे. महाराष्ट्रातील मुंबईतील एक महत्वाचं ठिकाण म्हणजेच मुंबई पोलीस जिमखाना. आणि आता पंचांचा निर्णय आलाय 4 चौकार. त्याचं कारण देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते प्रोलिंगची ही आमची टीम. जेव्हा बॉल त्याच्या हाताला लागला होता, परंतु पाय पहा ना, बरोबर बाउंड्री लाईनला टच झाला होता. हेच कारण होतं, म्हणूनच ही काय थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. 4 धावा मिळणार आहेत चौकाराच्या मदतीने. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 13. यावेळेला देखील आडव्या बॅटने फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि त्याच्याकडून देखील चूक होतीये. चुका होत आहेत यावेळेला. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. हो, यावेळेला प्रचंड वेगातला चेंडू होता, परंतु बॅटला स्पर्श केलाय आणि झेल टिपलाय. विकेट आली आहे पहिली. फलंदाज शुभम आउट. तेरा 13. तेरा धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. हो, यावेळेला आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु या बॉलवर देखील आणखीन 4 धावा वसूल केल्यात. फलंदाज जॉन आले आणि जॉन यांच्याच बॅटमधून आज चौकार. चार धावा आल्या, चौकार आलाय जॉन यांच्या बॅटमधून. ओहो, यावेळेला चांगला बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल म्हणजेच पॉवर प्लेचा पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावर 17. एक गडी माघारी परतला. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 32.
कम्पॅरिझन आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये टायमॅक्स 11 कुलाबा या संघाच्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर होत्या, परंतु विकेट गमावली नव्हती या संघाने. दुसऱ्या डावाचा विचार केला तर या डावाचा विचार केला आर आर स्पोर्ट्स या संघाने एक विकेट गमावली आहे. 17 धावा धावफलकावर झालेत. इथून पुढे बॅटिंग करावी लागेल सुमित आणि जॉनला. अनिकेत चव्हाण नवीन गोलंदाज आहे. महाड एक्सप्रेस या नावाने देखील ओळखला जातो हा गोलंदाज. आता गोलंदाजी करावी लागेल. विनीत माळीचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. जिग्नेश पटेलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. आयुब शेखचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. इकडे तारे सितारे येणार आहेत. पहिलाच बॉल समोर खेळलाय, परंतु फिल्डर आहेत. प्रयत्न त्याने चांगले केले होते. एक धाव कंप्लीट केली आहे आणि प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावर 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर आणि एक गडी माघारी परतलेत. आयकॉन अनिकेत समोर आहे जॉन. हो यावेळेला फुलरलेनचा बॉल होता, परंतु डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. चांगली कामगिरी केली अनिकेत चव्हाण यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण कित्येक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्या आहेत, परंतु आता संधी मिळाली आहे आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची वर्णी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि तोच खेळाडू आता या स्पर्धेमध्ये छाप सोडताना देखील पाहायला मिळतोय. जॉन आहेत थोडेसे दुखापतीने ग्रस्त त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे जॉन. आणि 18 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी देखील परतलाय, परंतु 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. प्रयत्न दोन्ही संघ करतायत. आर आर स्पोर्ट्स एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टायमॅक्स 11 कुलाबा. संपूर्ण मैदान, संपूर्ण आजूबाजूचा परिसर, भगवमय वातावरण. हो यावेळेला फटका फसलाय. संधी आहे लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आणि वॉट अ कॅच. चांगला झेल टिपलाय. विकेट आली आहे. फलंदाज जॉन OUT आउट. काय झेल टिपलाय शिवम यांनी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी 15 ते 16 मीटरचं अंतर आपण पाहिलं तर तरी कापलं. आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला हा चांगला झेल देखील पाहायला मिळाला शिवम यांच्या माध्यमातून. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलेत आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी. अजिंक्य बेलोचे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. एक सेन्सिबल क्रिकेटर आहे अजिंक्य बेलोचे. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळत आलाय आणि तोच खेळाडू आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. अजिंक्य बेलोशे आर आर स्पोर्ट्स या संघाकडून बॅटिंगसाठी. मध्ये आपण पाहतोय अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने हा झेल पाहायला मिळाला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, त्याचप्रमाणे न्यूझीलंड, इंग्लंड या संघातील खेळाडू असेच झेल टिपत असतात. नवीन फलंदाज अजिंक्य बेलोशे. विकेट मिळवून दिली अनिकेत चव्हाण यांनी. फलंदाज माघारी परतलाय. बॅटिंग करावी लागेल. 18 धावा धावफलकावर. 2 गडी माघारी परतलेत. चांगला बॉल, परंतु थोडीशी दिशा चुकली आहे. पंच वाईट बॉल घोषित करतायत आणि या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 19.
हो यावेळेला शफल झालेत. हो 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 अजिंक्य बेलोशे ब्रँडेड फटका. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. अजिंक्य बेलोशे यांची विकेट. सूरजने काय झेल टिपला पॉइंट मध्ये. अगदी चांगला झेल. सगळ्या अँगलने ही सर्व क्षणचित्र टिपली गेली आहेत प्रोलिंगच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी. मोहित आलेत बॅटिंग साठी. 23 धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. काय गोलंदाजी केली अनिकेत चव्हाण यांनी. कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाजाचा. महाड एक्सप्रेस सध्या धावतेय. आणखीन एक संधी आहे. या बॉलवर देखील संधी होती परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा धावून कंप्लीट केले आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजेच काय आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धाव फलकावर. 12 बॉलचा खेळ अजून शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 24. मध्ये आता 24 धावा करायचे आहेत. 12 मध्ये 25 झाले धाव फलकावर. 49 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये परंतु फलंदाज आपण पाहतोय सुमित ढेकळे आयकॉन खेळाडू आणि त्याच्या जोडीला मोहित हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. RR स्पोर्ट्स या संघाकडून नवीन गोलंदाजाला आता हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. नवीन गोलंदाज शिवसेना राष्ट्रीय समन्वयक माननीय श्री दिनेशजी शिंदे साहेबांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शिवसेना राष्ट्रीय समन्वयक एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व माननीय श्री दिनेशजी शिंदे साहेबांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार आलाय सुमित यांच्या बॅट मधून. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. महबूब आलेत नवीन गोलंदाज आणि याच महबूबचा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला सुमित यांनी. स्वागत केलं गोलंदाज महबूबचं षटकार ठोकल्यानंतर. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल असणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर हाताळला. थोडीशी चेंडूने उसळी घेतली आणि चांगली फिल्डिंग देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जीत त्या ठिकाणी होते. या मॅच मध्ये जीत मिळवण्यासाठी जीत प्रयत्न करतोय आणि ते करणं देखील महत्वाचं आहे. महत्वाचा सामना आहे. हो हो यावेळेला आणखीन एक मोठा फटका. नाव आहे सुमित ढेकळे ब्रँडेड षटकार.
या अगोदर देखील तोच प्रयत्न केला होता सुमित यांनी, परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. परंतु या बॉलवर संधी होती आणि संधीचं सोनं करून पुन्हा एकदा दाखवलंय सुमित डेकळे यांनी. षटकार आलाय आयकॉन खेळाडू म्हणून संधी, आणि संधीचं आता सोनं करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकार आले आहेत. धावा झाल्या धाव फलकावर 37. मॅच ऑन. षटकार येत आहे. षटकारांचा पाऊस पडला जातोय या ओव्हरमध्ये. सुमित डेकळे यांची बॅट चमकली आहे. हर्षल यांच्याकडून आणखीन एक जर षटकार आला सुमित यांच्या बॅटमधून तर 500चा पुरस्कार दिला जाईल. मेहबूब गोलंदाजीसाठी 37 धावा धाव फलकावर. 49 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. यावेळेला स्लोअर 1 बॉल, आणखीन एक मोठा फटका आणि हा बॉल देखील चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. बनले. सध्या ते करोडपती आहेत. पाहतोय बरोबर बॉल पिक केला होता. थोडासा स्लोअर 1 चेंज ऑफ पेसचा वापर देखील केला होता गोलंदाजाने, परंतु या बॉलवर 4 धावा आल्यात. खडक खडक बॅटिंग मैदानामध्ये सुमित यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. हो यावेळेला फटका फसलाय, संधी आहे. हो या बॉलवर विकेट. मॅच ऑन. मॅच ऑन. आणि एक्सप्रेशन पहा, स्वतःवर नाराज आहे, नाखुश आहे, हताश आहे, कारण ही महत्वाची विकेट होती. मेहबूबच्या या पहिल्या 3 बॉलवर आक्रमण मोठी आली. 2 षटकार 1 चौकार जरूर आला होता, परंतु सुमित यांची विकेट आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. मेहबूबने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण शेवटची आपण पाहिलं तर 7 बॉल शिल्लक आहेत आणि 8 धावा करायचे. 6 बॉल मध्ये 17 धावा. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं सुमित डेकळे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या 17 धावा, परंतु विकेट आली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटची वरची कडा आणि बरोबर झेल टिपला आणि त्यानंतर सेलिब्रेशन मेहबूबचं पाहायला मिळालं. विकेट आली आहे. फलंदाज सुमित आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना हार्दिक पटेल. आणि एक्सप्रेशन आपण पाहतोय फलंदाज सुमित बाद झाल्यानंतर स्वतःवरती नाराज होते, परंतु त्यांना जेव्हा बॉल बॅटच्या वरच्या हिस्स्याला स्पर्श केला होता तेव्हा त्यांना वाटलं की विकेट असणार आहे माझी. यस, त्यानंतरचे सेलिब्रेशन हे पूर्ण क्षणचित्र कैद केली आहेत. हो हार्दिक आले. नवीन फलंदाज हार्दिक पटेल. 1 धाव कंप्लीट केली हार्दिकने. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल धाव फलकावर. टीमची आता 42 धावा धाव फलकावर झाल्यात. म्हणजेच काय 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे अजूनही 7. खेळ आता शिल्लक आहे आणि 7 धावा अजूनही करायच्या आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. महत्वाचा सामना आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4. नवीन गोलंदाज आपण पाहतोय
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आता हार्दिक यांच्या बॅट मधून स्वागत केले गोलंदाजाचा षटकार ठोकून ऍक्शन रिप्ले. हा उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार पाहायला मिळालाय हार्दिक पटेल यांच्या बॅट मधून. ही दृश्य आपण पाहतोय, काय षटकार ठोकला आणि त्याच्या सोबतच प्रोलिंगच्या माध्यमातून ज्या डाव्या बाजूला चर्नी रोड स्टेशन आणि मरीन लाईन्स आहे, बरोबर त्या मधल्या पॅच मधून म्हणजेच त्या दोन पट्ट्यांमधून जी ट्रेन जाते त्या ट्रेनचं देखील दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. 48 धावा आता धाव फलकावर झाल्यात. आणि एका धावेची गरज होती आणि हा चौकार टोकून सामना फिनिश. RR स्पोर्ट्स अभिनंदन. हल्लक टीम, टायमॅक्स 11 कुलाबा, आपण देखील चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अभिनंदन, धन्यवाद. ठरलाय. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना एक षटक हाताळला, 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मिळवल्यात. हृदय ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चला या हृदय. येस, हृदय खांडके संघ मालक. आपण पाहिलं तर राजेजी खांडके यांचे चिरंजीव देखील आहेत. शिवसेना